अभिषेक मागच्या अनेक वर्षापासून म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतोय, तर पायलने आत्ताच म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू करण्याचा निर्णय घेतलाय। फंडची निवड कशी करावी याबद्दल पायलच्या मनात थोडा गोंधळ आहे। फंड हाऊस आणि फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड, फंडची ऐतिहासिक कामगिरी, फंडमध्ये असणारी जोखीम आणि रँकिंग असे पॅरामीटर्स बघून म्युच्युअल फंडची निवड केली पाहिजे, असं अभिषेक म्हणतो। याशिवाय फंडकडे किती कॅश आहे ते बघणं देखील सध्याच्या मार्केटमध्ये महत्त्वाचं आहे, कारण आता मार्केट खूप ओव्हरव्हॅल्यूड झालंय। पण कॅश कंपोनंट म्हणजे काय आणि फंडची निवड करताना हा फॅक्टर का महत्त्वाचा आहे या प्रश्नांची उत्तरं आता जाणून घेऊया। पायलसारखे अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत। या गुंतवणूकदारांकडे पैसेही भरपूर आहेत, मात्र ते त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा कमी गुंतवणूक करतात, कारण त्यांना अजून याबद्दल व्यवस्थित माहिती नाहीये। पण अशा गुंतवणूकदारांपर्यंत म्युच्युअल फंडबद्दल सर्व बेसिक माहिती पोहोचली तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याचा फायदा गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री या दोघांनाही होईल। आपण आतापर्यंत म्युच्युअल फंड संदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केल्या आहेत, मात्र आजच्या व्हिडिओमधून आपण कॅश कंपोनंटबद्दल जाणून घेऊया। म्युच्युअल फंड इक्विटी आणि बॉन्ड सारख्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक करू शकतात। इक्विटीमध्ये सर्वाधिक जोखीम असते, मात्र इक्विटीमध्येच सर्वाधिक रिटर्नही मिळतो, हे आपल्याला माहीत आहे। दुसऱ्या बाजूला बॉन्ड्समध्ये साधारण FD एवढाच रिटर्न मिळतो, मात्र या गुंतवणुकीवर सहसा नुकसान होत नाही। ट्रेजरी बिल्स, लिक्विड फंड्स, कमर्शियल पेपर आणि कमी कालावधीच्या बँक FD मध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीला कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट असं म्हणतात। या गुंतवणुकीवर फंडला खूप कमी रिटर्न मिळतो, मात्र काही कारणास्तव शेअर मार्केटमध्ये पडझड झाली तर याच कॅश कंपोनंटचा फायदा होतो। कॅश कंपोनंटमुळे फंडमध्ये असणारी जोखीम कमी होते आणि मार्केटमध्ये पडझड झाली तर स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याची संधी देखील मिळते। त्यामुळे आपल्या फंडमध्ये कॅश कंपोनंट किती आहे त्याची माहिती गुंतवणूकदारांकडे असायला पाहिजे। एम्फिने म्युच्युअल फंड्सला कॅश कंपोनंट म्हणजे फंडमध्ये किती टक्के रक्कम कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंटमध्ये आहे, तसेच त्यावर किती रिटर्न मिळतोय ते जाहीर करणं बंधनकारक केलंय। प्रत्येक गुंतवणूकदाराने कॅश कंपोनंट सारख्या गोष्टींची माहिती घेणं गरजेचं नाहीये, पण ज्यांना म्युच्युअल फंड्स किंवा शेअर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा ज्यांच्याकडे मार्केटची दिशा ओळखण्याची क्षमता आहे, त्यांनी कॅश कंपोनंटचा नक्की विचार केला पाहिजे। यामुळे फंड हाऊसचं सध्याच्या मार्केट संदर्भात काय प्रेडिक्शन आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो। एखाद्या फंडने कॅश कंपोनंट वाढवला तर त्याचा अर्थ त्यांना मार्केटमध्ये पडझड होईल असं वाटतंय। या एका आकड्यावरून आपल्याला फंड मॅनेजरची विचार करण्याची दिशा लक्षात येते। फंड मॅनेजरचा कॅश कॉल बरोबर आला तर त्यामुळे रिस्क कशी कमी होते आणि रिटर्न कसा वाढतो ते आता जाणून घेऊया। मात्र फंड मॅनेजरचा निर्णय चुकला आणि मार्केटमध्ये क्रॅश आलाच नाही तर फंडवर अंडर परफॉर्म करायची वेळ येऊ शकते। एकंदरीत विचार केल्यास कॅश कंपोनंट ही दुधारी तलवार आहे असं म्हणता येईल, मात्र या पॅरामीटरकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। यावरून आपल्याला मार्केटबद्दल फंड मॅनेजर आणि फंड हाऊसचं काय प्रेडिक्शन आहे ते कळू शकतं।